बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडमधून। नांदेड दक्षिणमधून फारुक अहमद यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी आपल्या 11 उमेदवाराची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये नांदेड दक्षिण मतदारसंघात फारुक अहमद व लोहा कंधार मतदारसंघात शिवाभाऊ नरंगले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। फारुक अहमद यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ फटाके फोडत घोषणा देऊन जल्लोष साजरा केला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळे बाळासाहेबांनी पहिला अधिक मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर केला आहे। फक्त बाळासाहेबच करू शकतात। प्रामाणिकपणे चळवळीतील काम केल्यानंतर कार्य करणाऱ्याचा सन्मान होऊ शकतो अशी भावना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांनी व्यक्त केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना फारुक अहमद काय म्हणाले पाहूया। महा 24 तास न्यूजसाठी भारती काकडे, नांदेड। अल्हम्दुलिल्लाह, मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य कार्यकारिणी व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळे आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणारा मायनॉरिटीचा उमेदवार जाहीर केला। हे फक्त बाळासाहेब करू शकतात। निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो। याचा पुरावा आहे की आज 11 पैकी 10 उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं 5 वर्षापासून आदरणीय साहेबांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधी सन्मान केलेला आहे। यापुढे आघाड्या होतील, वाटाघाटी होतील, परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही, जणू असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। पहिला खासदार बाबासाहेबांच्या पक्षाचं उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत 67-72 पर्यंत 2 नंबरचं मत घेणारा उमेदवार सुद्धा हा बाबासाहेबांच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार राहिलेला आहे। इतकं गड असताना सुद्धा रिपब्लिकनचा गड ढासळण्यात आलेला आहे। 4-4दा मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारकी भोगलेला आहे। अनेकदा इथून MLC झालेला, मंत्री झालेला आहे, लोकसभेचा डेप्युटी स्पीकर झाला आहे, परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे। आता हे शिळे झालेले घराण्याचे नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतला सर्व समाज घटकासाठी, शोषित पीडितांसाठी लढणारा कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं घेतलेला आहे। यामुळं हे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर आहे। नांदेडमध्ये खूप मोठं आहे की 2 नद्याच्या मध्ये वसलेला नांदेड असून सुद्धा नियमित पाणी पुरवठा नाही। पाणीसाठी शेकडो हजारो टँकर लावावे लागतात। पहिला अजेंडा आहे गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे। विष्णुपुरीचा गाळ काढला तर आपल्या नांदेडला मुबलक पाणीसाठा मिळू शकतो, शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो। अजून एक रिझर्व्हायर बनवण्याची गरज आहे। याशिवाय जे मागास घटक आहे त्या मागास घटकांच्या वस्त्यांना 50 वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही। मग मागास घटक, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, मायनॉरिटी वस्त्यांमध्ये जे 50 वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे, जे 50 वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे, निवडून आल्यावर 5 वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्याने पूर्ण करणार आणि सर्वसामान्य जनतेला, पीडित, शोषित कोणत्याही धर्म जातीचे असोत, पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या शिवाभाऊ नरंगले यांची पण उमेदवारी जाहीर केलेली आहे। राज्य कमिटीवर मी राहिलेला